सेंट्रल गव्हर्नमेंटचं महत्त्वाचं डिपार्टमेंट इस्रो याच्यामध्ये फार्मसी वॅकन्सीची जी आहे ती वॅकन्सी आलेली आहे। त्याचबरोबर आपलं जे ड्रग इन्स्पेक्टर आहे जे की UPSC कंडक्ट करणार आहे, या दोन महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले। सगळ्यात पहिल्यांदा ड्रग इन्स्पेक्टरची शेवटची तारीख आणि महत्त्वाची त्याचं एक थोडक्यामध्ये एका मिनिटामध्ये त्याचं पूर्ण रिवाइज करूया आपण। ही महत्त्वाची जी आहे ती ड्रग इन्स्पेक्टरचं ॲडव्हर्टाइजमेंटचं महत्त्वाचं PDF आहे, ज्यावरती डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ मी दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं खाली तुम्हाला इलिजिबिलिटी महत्त्वाचे क्रायटेरिया कोण फॉर्म फिलअप करू शकतं ह्या सर्व महत्त्वाचे डिटेल मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या होत्या, पण जे लोकांनी आतापर्यंत हा व्हिडिओ जर बघितला नसेल तर त्या लोकांसाठी महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर इथे पेज नंबर 46 वर तुम्ही आले तर आपली ड्रग इन्स्पेक्टरची 20 म्हणजे 20 जागेची वॅकन्सी तुम्ही बघू शकता। ड्रग इन्स्पेक्टर मेडिकल डिव्हाइसेसमध्ये आहे इन सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन। याच्यामध्ये रिझर्वेशनमध्ये जर कॅटेगरीनुसार तुम्ही जर बघितलं तर अनरिझर्वच्या 7, EWSच्या 3, OBCच्या 5, SCच्या 3, STच्या 2 आणि PWCच्या 2 अशा प्रकारच्या टोटल 20 वॅकन्सी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं। इलिजिबिलिटीसुद्धा सांगितली तुम्हाला मी। B फार्म फ्रेशर विद्यार्थी अप्लाय करू शकतात, M फार्मसी विद्यार्थी अप्लाय करू शकतात आणि कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला याच्यामध्ये लागणार नाही। त्याचबरोबर महत्त्वाच्या तारखा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्याच्याविषयी महत्त्वाची अपडेट होती। बाकी याच्याविषयी डिटेल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे। यानंतर महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत तुम्हाला। 24/5/2025 पासून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत आणि 12 जून 2025ला ॲप्लिकेशन जे आहे ते क्लोज होणार आहे। तर तुम्ही 12 जूनच्या अगोदर जे आहे ते या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। बाकी एज लिमिट महत्त्वाच्या सगळ्या अपडेट आहेत त्या खाली दिलेल्या आहेत। पुन्हा तुम्हाला फीस किती लागणार आहे वगैरे एजची आणि बाकीच्या रिलॅक्सेशनसुद्धा खाली मेन्शन केल्या, त्या PDF तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता। त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाची अपडेट असणार आहे तुमची इस्रो हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आपली फार्मसी ऑफिसरसुद्धा वॅकन्सी निघत असतात, तर ती आपण थोडक्यामध्ये डिस्कस करूया। तर खाली जर आले तुम्ही 13 नंबरला तुम्हाला फार्मासिस्ट ग्रेड A एक वॅकन्सी दिसत असेल, त्याच्यामध्ये 29,200 ते 92,300 पर्यंत तुमचं जे आहे ते पेमेंट असणार आहे। महत्त्वाची बेसिक इलिजिबिलिटी तुमची SSC झालेलं पाहिजे, तुमचं 12वी सायन्समध्ये झाले पाहिजे आणि फर्स्ट क्लास डिप्लोमा इन फार्मसी अशा प्रकारची इलिजिबिलिटी तुम्ही बघू शकता। तुमचा जो डिप्लोमा आहे तो फर्स्ट क्लासमध्ये झालेला पाहिजे। टोटल एक वॅकन्सी तुम्ही बघू शकता जी अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी रिझर्व्ह आहे। तर अशा प्रकारची इस्रोमध्ये वॅकन्सी सध्या चालू झालेली आहे। ही सुद्धा एक महत्त्वाचं आणि चांगल्या पद्धतीचं डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही भविष्यामध्ये जॉईन होऊ शकता। तर ही दोन्ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंगवरती मी दिलेला आहे, तिथून बाकी तुम्ही अपडेट फिलअप करून दोन्ही ॲप्लिकेशनसाठी अप्लाय करू शकता। दोन्हीच्याही ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत किंवा ॲप्लिकेशनच्या डेट आहेत त्या इथं सुरू झालेल्या आहेत। तर आजच्या फक्त एवढंच, भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या तुमची काळजी घ्या। जय हिंद, वंदे मातरम।